संजय राऊतांनी ठाकरेंच्या घेतलेल्या मुलाखतीचा टीजर प्रदर्शित झालाय। आपल्यासोबत राज ठाकरेही आलेले आहेत असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत केले। 19 आणि 20 जुलैला सर्व प्रश्नांची उत्तरं रोखठोक मिळणार आहेत असंही म्हटलंय। त्याच्या राजकारणातले ठाकरे वारे जे आहेत ते काही हटत नाहीत, ते काही थंड पडत नाहीत। सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही, समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलो। माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे, आदित्य आहे, आता सोबत राज आलेला आहे। माझी शिवसेना खरी आणि माझं चिन्ह खरं डुप्लिकेट शिवसेना भाजपात विलीन करायला निघालेले आहे। उद्या मी निवडणूक आयुक्ताचं नाव बदलून त्याचं नाव धोंड्या ठेवलं, माझं नाव बदललं मी त्याला धोंड्याच म्हणणार। मोदी सारख्या विष्णूच्या अवतारानं लोकसभेत बहुमत गमावणं याकडे तुम्ही कसं पाहता? देशात अस्थिरता ठेवायची, थोडा झोडा आणि राज्यकार सर्वसामान्य जनतेला नेहमी चिंताग्रस्त ठेवायचं, एक तणावग्रस्त ठेवायचं। हा आता तोडा फोडा जोडा। शिंदे गटाला 50च्या वर जागा मिळाला, हा जादूटोणा आहे की काय? कदाचित त्यांनी डायनोसॉरच कापला असेल। त्या दिवशी सुद्धा उद्धव साहेबांनी तीच भावना व्यक्त केली, त्यानंतर गिरणी कामगारांच्या मोर्चाला तीच भावना व्यक्त केली। राज ठाकरेंनी जो विषय राजसाहेबांचा होता तो मराठी विषयापुरता मर्यादित त्यांनी त्यावेळेला भूमिका मांडली होती। आणि कुठलाही एखादा विषय असेल तर त्याला वेळ हा लागत असतो ना, वेळ हा जावाच लागतो, त्याशिवाय होत नाही। त्यामुळे राजसाहेबांच्या मनामध्ये असंख्य काही गोष्टी असू शकतात, त्याच्यानंतर योग्य वेळी ते बोलतील।